माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात धुळ्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत हे आंदोलन सध्या सुरू आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे दौऱ्यावर आहेत। हॉटेल बाहेर आंदोलन हे सुरू असल्याचे आपण हे दृश्य बघू शकतोय। शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहेत। धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत हे आंदोलन केलं गेलंय। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे कालपासून धुळे दौऱ्यावर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे मुक्कामी आहेत त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन केलं जात आहे। आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं हातामध्ये काळे झेंडे घेऊन त्यासोबतच हातामध्ये पत्ते घेऊन या ठिकाणी निषेध नोंदवला जातो। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आहे, त्या हातामध्ये फलक घेऊन कोकाटेंच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। एकूणच काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलन केले जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर आलेले असताना या सगळ्या दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवला जातोय। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। गौरी, नक्कीच किरण, आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवत हे आंदोलन केलं गेलेलं आहे। किरण, खरं तर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।